ची मॅच आहे। या मैदानावरती 5 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा अर्थातच 50च्या पलीकडे जावंच लागेल। जितू गिनियाने देखील आपण बघतायत भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतले। खरं तर या मैदानाला अगदी जर पाहिले गेलं तर भरपूर चांगली मेहनत त्यांची देखील राहिली गेली आणि त्याच कारणास्तव या परिसरातील जे काही क्रिकेट आहे फार मोठे डेव्हलप होत असताना पण सातत्याने पाहिले गेले। विरलजी नायर सर त्याचबरोबर अशुतजी व्यवहारे सर पालघर जिल्ह्यातील नामांकित पंचांपैकी या पंचांना सातत्याने पाहिले गेलं। वैतरणे गावाने, खार्डी गावाने, कोशिंबे गावाने फार मोठी प्रसिद्धी या पंचांना दिली गेली। आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार। इथे आघाडीचे बॅटर कल्पेश आणि अक्षय हे सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये अजय यांना आपण बघतायत गोलंदाजी करण्यासाठी रेडी होतील। टीम झरीबरी ढोलीव या संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील। मॅचला करूया सुरुवात। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणरायाला प्रथमतः वंदन करीत असताना या स्पर्धेला आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करणार आहोत। पहिल्याच बॉलवरती बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी हा दर्जेदार धम्माकेदार दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे चौकाराने। मायेची सावली हाकेला दावली प्रसन्न झाली ग कोसिंबे गावच्या झाडा खाली आई प्रगट झाली ग आई कोसमाई पावली ग खारडी गावाला आई कोसमाई पावली ग खारडी गावाला। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ते आक्रमण अजयच्या विरोधात कल्पेशने केले आणि पहिल्या बॉलवरती ते चौकार वसूल केला। वेलकम महेशजी भोईर आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत। जनता राजा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहत असतो। त्यांची देखील एक मोठी स्पर्धा नुकताच पार पडली गेली। पहिल्या बॉल आणि पहिल्या बॉलवरती ते चौकार वसूल केलाय कल्पेशने। पुढून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे अगदी शरीरावरती मारा होता मैदानाच्या आतमध्ये। पंचांचा इशारा लेगबाईचा आलेला आहे। पहिल्या बॉलवरती चौकार गेल्यानंतर प्रेशर दबाव मैदानाच्या आतमध्ये होतं। गोलंदाजावरती ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न केला गेला। फटका इथे फसला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये धाव मात्र कंप्लीट केलेली आहे। 20 नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण टायमर पाहत आहोत। 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत। बॅटिंग करा टीम युवा ग्रुप वाढीव आपण लक्षात ठेवायचं आहे। धावा धाफटकावरती जाऊन पोहोचतायत। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा या धाफटकावरती लागल्या गेल्यात। पुन्हा एकदा अजय तयार ओव्हर दी विकेटने ऑन साईडला। यावेळेला जर पाहिले गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। चेंडूचा टप्पा ओळखून नाही शकले। अगदी बॅटचा स्विंग थोडासा वरून राहिला, चेंडूचा टप्पा खाली राहिला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खेळत असताना इथे अभय फलंदाज डॉट बॉल ठरत आहे। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा धाफटकावरती लागलेले आहेत। 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटकं तुम्हाला पॉवर प्लेची मिळतात। त्यामध्ये 30च्या पलीकडे या मैदानावरती पोहोचायचं आहे। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु लेग स्टिक सोडून जातोय। पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटकावर जाऊन पोहोचते। स्कोर कार्डच्या सानिध्यातून 6 धावा या मात्र धाफटकावरती लागल्या गेल्यात। खूप चांगले टी शर्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव या संघाला आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये। तशाच प्रकारचे बॅटिंग देखील करावी लागेल। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात। या मैदानावरती जर पाहिले गेले तर फलंदाजांचा देखील बोलबाला, या मैदानावरती जर पाहिले गेले तर गोलंदाजांचा देखील बोलबाला आपण सातत्यपूर्वक पाहिलेला आहे। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार। षटकातील हा 4था बॉल। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे चुकीचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक वेगाने येतील डीप मिड विकेटच्या बॉल पर्यंत स्क्वेअर लेगला पोहोचतील। तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट। लेझी क्रिकेट तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि तिसरी धाव घेताना कॉलिंग चुकलं। मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का युवा ग्रुप वाढीव संघाला अभयला परतावं लागेल। डगआउटचे चेणे धावचीच्या माध्यमातून फलंदाज बा
वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागलाय धावफडकावरती धावा असताना अगदी 8 आणि चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 4. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. हा फुलटॉस आहे, ऑन साइडला टर्न केलं बॉलला आणि बॉल सरळ निघून जाईल. डीप बाकवा स्क्वेअर लेगला अगदी भेदणारा 4 धावेंसाठी 47 षटकातील हा दमदार चौकार. आमचे व्हॉलेंटियर्स अर्थातच सागर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जो एपी टेलरचा आपण बॅनर बघताय त्याच्या त्या साईडला बसायचं आहे. अर्थातच मिड विकेट आणि बाकवा स्क्वेअर लेगच्या आपण मधीत बसायचं. प्लीज सागर. आयोजक आमच्यापर्यंत सूचना करतायत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. युवा ग्रुप वाढीव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कल्पेशच्या माध्यमातून राहिली. वैयक्तिक 3 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. अचंबित केलं फलंदाजाला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती दोन्ही टीमचं वर्चस्व राहिलं. एका बाजूला युवा ग्रुपने चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाढीवने चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी डोलीव संघाने तेवढीच चांगली जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील स्वीकारलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 12 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र 47 चषक 2026. आई मान घेऊन तुझा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये युवा ग्रुप वाढीव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात फलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल, यावेळेला पहिलाच बॉल अपील आउट झाले. यस, डेफिनेटली बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. युवा ग्रुप या संघाला विकेट डाऊन, फलंदाज बाद. या ठिकाणी जर पाहिले गेले तर पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. जशी बॅटची कडा लागली, विकेट किपर शॉट थर्ड बॅन, शॉट फाईन लेग, स्वतः गोलंदाज भरपूर लाऊड अपील होती आणि फलंदाज देखील माहित होते की बॅटची कडा लागले, इथे मैदान सोडावं लागेल. पहिल्याच बॉलवरती इथे गोलंदाज पाहायला मिळतात महेंद्र आणि त्याने पहिल्या बॉलवरती इथे विकेट मिळवले. फलंदाज बाद होतील मिस्टर रुहान यांना आपण बघितलं. धावी त्यांनी ओपन केलेली नव्हती, त्याची लवकर विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इंडियन नंबर 4 वरती मिस्टर अंकुश यांना आपण बघताय. षटकातील पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो. गलीमधून बॉलला मागे खेळले, खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत आणि शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. 4 आवाज घुमणार चौकार षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो.
ऑफच्या बाहेरचा बॉल होता आणि ऑफच्या बाहेरच्या बॉलवरती अगदी बॅटचं फेस शेवटच्या क्षणाला ओपन केलं आणि तिथे जर पाहिलं गेलं तर चौकार मिळालाय. या चौकाराच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत जाऊन पोहोचते धावफटकावरती युवा ग्रुप वाढीव. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर इथे आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पडल्यानंतर खाली राहते बॉल, उसळी घेत नाहीये बॉल, सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डेचे क्रिकेट आणि नाईटच्या क्रिकेटमध्ये फारसा फरक राहिलेला आहे. कारण की डेच्या क्रिकेटमध्ये हवेचा वेग सातत्याने आपण बघत असतो. या मैदानावरती जर पाहिले गेले तर उल्लेख करायचा गेला तर 5 ओव्हरमध्ये 70च्या पलीकडे धावा बंद आहेत डेच्या क्रिकेटमध्ये. आणि नाईटच्या क्रिकेटमध्ये देखील जर पाहिले गेले तर तेवढ्या धावा बनणं गरजेची गोष्ट आहे. सपाटीकरण खूप चांगल्या पद्धतीने या मैदानावरती सातत्यपूर्वक आपण पाहिले गेले. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. अगदी 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी यशस्वी. 2 धावा तर घेतल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने आता डावाला सावरले गेले. 2 विकेट गेल्यानंतर अंकुशने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा केल्यात. दुसऱ्या बाजूला कल्पेश देखील खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. हे 2 अँगलनी दाखवलं जातं 20 नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. 4 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत कल्पेशच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल इथे जास्तीत जास्त उसळी घेणारे चेंडू मैदानावरती पाहायला मिळालेत आणि त्याचं मूळ कारण राहिलं गोलंदाजाने अगदी त्याच्या शोल्डरचा पुरेपूर वापर केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 19च्या घरामध्ये 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक दुसऱ्यातील इथून देखील 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. बॉल तयार झालेत. राईट एम ओव्हर दी विकेट. इथे फटका हवेत खेळला, मिस्टामिक स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहेत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. जेल ड्रॉप, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये सातत्याने कन्वर्ट करणं हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितलंय. हे ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. व्यवस्थित बॅटच्या ऑर्डरमध्ये येऊ शकल्या नाही आहे बॉल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिथे झेल ड्रॉप झाली मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती मिळते धावा 2-2च्या मदतीने टीमची टोटल धावफटकावरती 21 धावा लागल्या गेल्यात. 1.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल. या इव्हेंटला जागेवर खेळण्याचा प्रयत्न, अपील तिथे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, चांगली अपील पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. ही ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर पुन्हा एकदा उसुडे घेणारा बॉल, विकेट किपरने चांगली अपील केली पण ते तिथे नॉट आउट पंचाने घोषित केले. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये युवा ग्रुप वाढीव या टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचतीये ते म्हणजे 21 धावा हे धावफटकावरती लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा 47 चषक 2026 च्या दिशेने येणार आहोत. ध्यानात आई तू बसली ग, मना मनात ध्यानात आई तू बसली ग. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला, आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. खेळाडू कक्ष आयोजकांनी सूचना पोहोचवले की प्रत्येक 2 षटका गणित किंवा 3 षटका गणित पाण्याची व्यवस्था खेळाडूनेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आणि लक्षात ठेवा जवळपास जर पाहिले गेले तर 2 षटकं हाताळण्यासाठी 2 षटकं हाताळण्यासाठी आतापर्यंत जर पाहिले गेले तर 13 मिनिटाचा कालावधी खर्च केलेला आहे. लक्षात ठेवा फिल्डिंग करणारी टीम जरीमरी डोलीव आता तुम्हाला 2 षटकं अवघ्या 7 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावे लागतील. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा घ्यावा लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी ड्रेसिंग ही सातत्याने पाहायला मिळाली कारण की एखादी मोठी रजनीची स्पर्धा आपण खेळत आहोत तर त्याच कारणास्तव जर पाहिले गेलं तर काही नियमावली सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एकवीस धावा धावफटकावरती लागल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता कंटिन्यू पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती
बॉलला पाठवले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले कल्पेशने. भव्य स्वागत केले अजयचं चौकार. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. पहिलाच बॉल यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाला आणि काय फटका खेळला. वा नेत्र दीपक क्लास फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी शुभागमन झाले. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील या परिसरातील एक सर्वाधिक सुंदर असं व्यक्तिमत्व ज्याने पालघर जिल्ह्यासाठी भरपूर काही या टेनिस बॉल क्रिकेटसाठी केलेलं आहे. त्यांच्या सौजन्याने हे संपूर्ण मैदान आपण बघत आहोत. या परिसरातील गोल्डन बॅन, या परिसरातील समाजसेवक, या परिसरातील उद्योजक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व प्रभाकर शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्या सोबतीने जर पाहिलं गेलं तर दिलीपजी भगत साहेब यांना देखील आपण बघतायत. वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला समोर टाकलेला बॉल, बॅटचा स्विंग प्रॉपर, चेंडू आणि बॅटचं होते उत्तम कनेक्शन. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. अंकुशच्या बॅट मधून धूमधडाका षटकार. नुकताच स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि त्या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, मुख्य व्यासपीठावरती त्यांना आपण बघतोय प्रभाकर शेठ पाटील यांना. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पलीकडे. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी 6 धावा. बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. संध्याकाळच्या सत्रातील सर्वाधिक सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी जाणला जातो अंकुश. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. संघाचे धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. ऑन फायर 7 बॉल मध्ये 20 धावा. आतापर्यंत अंकुशच्या बॅट मधून अजयच्या विरोधात हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. यावेळेला जर पाहिले तर खूप चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत येतील. एक सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. धोक्याची धाव होती परंतु इथे एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. अजय, ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पहिल्या षटकात देखील आले होते. अजयने 12 धावा इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, त्यामध्ये नाही विकेट मिळाली. परंतु इथे जर पाहिले गेलं तर अजयने आतापर्यंत वैयक्तिक 1.5 बॉल म्हणजे जवळपास 11 बॉल डावात फेकलेत आणि 29 धावा. थोडंसं खर्चिक राहिलं अजय, परंतु शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. स्ट्राईक एंडवरती असतील कल्पेश. धीमा गतीचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा. अगदी बॅटचा स्विंग प्रॉपर चांगला पद्धतीचा पाहायला मिळाला. एक सिंगल प्राप्त केली जाईल. थोडंसं खराब गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा आता बॅटिंग करण्या टीमला होईल. युवा ग्रुप वाडीवर संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये युवा ग्रुप वाडीव या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पालघर जिल्ह्यातील या परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा सत्यसाई चषक 2026. क्रिकेटचा महासंग्राम पाहून झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्षात ठेवा 18 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झालेत. म्हणजेच काय, तर हे षटक तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावं लागेल. जर 2 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट नाही झालं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकामध्ये
तट्यार सकाळच्या आतमध्ये इनफिल्डचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल. बॅटची लागली आहे कडा, लॉंग स्टॉप रिझनला हा नॉन स्टॉप चौकार, चेंडू सीमारेषे पार, अंकुशच्या बॅट मधून आणखीन एक 4. संग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. जणू काय अंकुश आज कुसमा आईचा आशीर्वाद घेऊनच आलाय की काय. प्रत्येक बॉल गणित धावा येत आहे. त्यावेळेला बॅकफुटला जात असताना तिथे प्रयत्न, वा काय एफर्ट होते, जबरदस्त प्रयत्न केले. प्रयत्नार्थिक परमेश्वर ज्याप्रमाणे म्हटलं जातं, काय एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले हा विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहण्यासाठी आवडेल. वरती विकेट ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा लागली तिथे, शॉट थर्ड बॅनला तिथे, वा फ्लाइंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःला त्या चेंडूवरती झोकून दिलं गेलं. स्विच खेळण्याचा प्रयत्न, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर बॉल हवेत होता. शॉट फायनल लेगचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव आता मात्र कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धाव फडकावरती 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. आता मात्र जर पाहिलं गेलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल फिल्डिंग करण्या टीमला, कारण की आता 24 सेकंडचा खेळ राहिलाय. इथे फटका हवेत खेळला, उंची जास्त काढले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु तिथे प्रयत्न पडलेत कमी. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्या जातील. त्या म्हणजेच 2 धावा. खेळाडूला जास्त प्रमाणाची इजा नसावी. चला आयोजक आमचे त्यातपूर्वी पोहोचतीलच. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धाव फडकावरती 49च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. थोड्या सोडात पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात होईल. पालघर जिल्ह्यातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा. एका बाजूला जर पाहिले तर अंकुशला आपण बघतायत, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्यांनी केली. दुसऱ्या बाजूला कल्पेशला खूप चांगली साथ दिली गेली. अंकुशच्या बॅटमधून 11 बॉलमध्ये 28, कल्पेशच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा. खूप चांगला दोन्ही फलंदाजाचा स्ट्राईक रेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जिथे पाहाल तिथे सुंदर दर्जाचं आयोजन, सुंदर दर्जाचं नियोजन, चांगले कटआउट, चांगले डगआउट, चांगले बानर्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाईटची एक सर्वाधिक उत्तम व्यवस्था आहे. मी तर म्हणेन या मैदानावरती लाईटची कमतरता कुठेच जाणवत नाहीये. अगदी आमचं VIP डायल्स असो, समालोचन कक्ष असो, संपूर्ण मैदान असो, मैदानाच्या आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीने म्हणल्या 2 गोड्याच्या मोबदल्यामध्ये 3.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या कंप्लीट झालाय. कुसमाईचे एक क्रीडांगण आहे. या मैदानाचं नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला गेला आयुष मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. आणि खरं तर त्या दिवसापासून या स्पर्धेला अगदी जर पाहिलं गेलं तर प्रत्येक जण वाट पाहत होतं. आणि कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस 10 मार्च 2026. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट. याच परिसरातील 12 संघ कालच्या दिवसात खेळताना दिसले. आजच्या दिवसात याच परिसरातील जर पाहिले गेले तर 10 संघ आपल्या खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर चौथ्यातील आतापर्यंत हिम्मतने 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. त्यामध्ये जर पाहिले गेले तर वैयक्तिक 8 धावा आतापर्यंत हिम्मतने यांनी खर्च केलेले आहेत. संघाची धावसंख्या 49. मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल तयार, ओव्हर दी विकेट. इथे खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉलपर्यंत. चांगली फिल्डिंग. फेकी होईल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या गेल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 51 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात युवा ग्रुप वाढीवची झाली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नाही बनल्या, परंतु तिसऱ्या षटक जर पाहिलं गेलं तर राहिलं अजयचं थोडंसं मागं राहिलं. इथे खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्रामधून बॉल फरार होतोय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक वेगळे येतील. चांगली फिल्डिंग याही वेळेला केली जाते. स्वतःच्या संघासाठी 100% द्यायचं आहे. हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या अगदी जर पाहिले तर खेळाडूंना माहिती आहे. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय.
आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा धाफटकावरती लागल्यात. लक्षात ठेवा, पंच एक महत्वाची सूचना पोहोचवतोय की आता 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपात घ्यावा लागेल. 2 गडी बाद, 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 53 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. घेऊयात आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने, ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग, सारे खेळात होती होत. जरी मरे डोलिव आतापर्यंत बॉलिंग समरी जर पाहिली तर 2 षटकं जर पाहिली तर पहिलं षटक आणि तिसरं षटक अजयने हाताळलं होतं. त्यामध्ये त्याला विकेट नाही मिळाली. अगदी 31 धावा त्याने खर्च केल्या गेल्यात. दुसऱ्या बाजूला महेंद्रने एक षटक हाताळले, त्यामध्ये त्याला एक प्रामुख्याने विकेट मिळाली गेली. त्यामध्ये जर पाहिले गेले तर 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. आणि हेमंत त्यांना आपण बघतायत, त्याने एक षटक हाताळलं गेलं, 12 धावा त्यांनीही खर्च केल्या. परंतु जर पाहिलं गेलं तर विकेट त्यांना देखील मिळालं नाहीये. म्हणजे इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये महेंद्रच आपल्याला पाहायला मिळालं. आता षटक क्रमांक 5व्या मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतील. अर्थातच भावेश यांना आपण बघताय, जिम्मेदारी आता स्वतःच्या संघाची आहे. मी तर म्हणेन टीम युवा ग्रुप वाढीव या संघाची ज्या धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा होता 50च्या पलीकडे, त्या 4 ओव्हरमध्येच आलाय. आता येणारे 6 बॉल त्यांना बेनिफिट देऊन जातील. पहिला बॉल वेग चांगल्या पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, विरलजी नायर सरांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते धाव. 17 बॉलमध्ये 41 धावा. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप. कल्पेशने 8 बॉलमध्ये 16 केल्या. दुसऱ्या बाजूला अंकुशला आपण बघतायत 13 बॉलमध्ये 32 धावा. झुंजार आणि झुंजावती खेळी करत असताना यावेळेला फटका पुन्हा एकदा हवेत खेळला गेला. मिस्टर स्ट्रोक आहे. याही वेळेला संधी निर्माण झाल्या. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. चांगला कॅच, क्वालिटी कॅच मैदानाच्या आतमध्ये लागलाय. हा तिसरा धक्का कल्पेशला परतावा लागेल. डग आउटच्या इशाने विकेट डाऊन. फलंदाज बाद. आणि भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग, सारे खेळात होती हो दंग. रण मैदानी भिडली हो जंग. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. मैदानाच्या आतमध्ये कल्पेची विकेट गेली. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इनेट नंबर 5 वरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी दाखल झालेत. अर्थातच विशाल यांना आपण बघतायत नवीन फलंदाज. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. वा, काय फटका खेळलाय. 6 धाव्यांसाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण, षटकार. जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नव्याने फलंदाज, अर्थातच विशाल आणि त्याच्या बॅट मधून षटकार. चला पुढचा मॅचचा टॉस श्री गणेश घासकोपरे आणि घाटीम टीम दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं. 7 धावा फटकावरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय विशालने, पण दुसऱ्या बाजूला भावेश. पहिला बॉल वाईड हाताळला, त्यानंतर विकेट मिळवली. आत्मविश्वास वाढला, त्यानंतर आत्मविश्वासाचं खच्चीकरण केलं गेलं. खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बीट करत असताना बॉल थेट सीमारेच्या पलीकडे. षटकारानंतरचा हा पुनरागमन करून देणारा दर्जेदार धमाकेदार आणखीन एक फटका विशालच्या बॅट मधून चौकार.
इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षण चुकीचा इथे फटका फसला. आता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोस्ट सील बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये विशाल नावाचं वादळ जसं घोंगावत होतं त्याला आता शांत केलंय. मैदानाच्या आतमध्ये लागला हा चौथा धक्का. युवा ग्रुप वाढीव संघाला 3 बॉलमध्ये 10 धावा करत असताना विकेट जाईल. विशाल बॅक टू दी पवेलियन गॉन. गावागावान खुल्ला मैदान कोर्सिक सरची होते धमाल अरे गावा केली नाहीये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक हितेश पुढे आले होते आणि खूप चांगला झेल त्यांनी पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले. चौथा धक्का लागलाय. 64 या धावसंख्येवरती टीम युवा ग्रुप वाढीव प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर जरूर बॅटिंग वाटेला आली, परंतु इथे आम्हाला हार मानायची नाही आहे. या स्पर्धेमध्ये आमचं आव्हान टिकून राहायचं असेल तर आम्हाला धावा बनवायच्या आहेत. या अनुषंगाने चांगले बॅटिंग केले. आता पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. नयन आलेत नव्याने फलंदाज स्ट्राईक एंडवरती. पहिल्याच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा या बॉलवरती प्राप्त केलेल्या आहेत. शेवटच्या षटकात अंकुशला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये भावेशने केलं गेलं. या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 66. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या घाटीम टीमचे कॅप्टन दुसऱ्या बाजूला श्री गणेश घासकोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण लगेचच यायचं आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील इथे पडल्यानंतर खाली राहिलाय. चुकीची त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला चांगल्या दर्जाचा थ्रो पाहायला मिळाला. नॉस्ट्राईक एंडवरती विकेट जाईल. शेवटच्या बॉलवरती येते विकेट. अशा रीती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 66 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाडीवार संघाला आपण बघितलं आणि 67 धावांचा पाठलाग करावा लागेल जरीमरी डोलीव्या टीमला. चला प्लीज मी रिपोर्टिंग करायला सांगतो. दोन्ही टीम लगेच टॉससाठी यायचंय. श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्या विपक्षात घाटीम टीम दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉससाठी यायचंय. टीम घाटीमचे कॅप्टन उपस्थित झाले. वेलकम. आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत. श्री गणेश घासकोपरी आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील पोचायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीचा पहिला डाव आपण बघितलात. ज्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाली तेवढ्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 षटकं अजयने हाताळले गेले. 31 धावा. अगदी जर पाहिले गेले तर 15ची इकॉनॉमी 2 षटकामध्ये राहिली गेली. महेंद्र यांना आपण बघितलं 1 षटक त्याने हाताळलं गेलं. इकॉनॉमिकल षटक राहिलं त्यामध्ये जर पाहिलं तर 1 विकेट त्यांनी मिळवली. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. हेमंतला आपण बघितलं 12 धावा देत असताना अगदी त्याला विकेट नाही मिळाली. 22ला षटक क्रमांक शेवटमध्ये आपण बघितलं 5व्यामध्ये 2 विकेट त्यांनी घेतल्यात आणि अगदी 13 धावा त्याने खर्च केल्यात. स्लॉग ओव्हरच्या अगदी जर पाहिले गेले तर स्पेशलिस्ट असलेला गोलंदाज भावेश आज मात्र पुन्हा एकदा दहाडलाय, चमकलाय. सन्माननीय दिलीपजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. श्री गणेश घासकोपरे आणि त्याची विपक्षात घाटीम टीम. 47 चषक आले म्हणजेच टॉस जिंकला घाटीम टीमने. मानवला विनंती करून दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला सर्वप्रथम टीम घाटीम संघाने टॉस जिंकला निर्णय का असेल? फिल्डिंग. या संपूर्ण अंगामध्ये पहिली रजनी स्पर्धा खेळत आहे की यापूर्वी आपण स्पर्धा खेळलेल्या आहेत? नाही, आधी स्पर्धा खेळलेल्या आहेत आम्ही. आता इथे आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे. कसं वाटतं आयोजन नियोजन? कारण की ज्याप्रमाणे लाईटची व्यवस्था आहे व्यवस्थित जर पाहिले गेलं तर चहूबाजून लाईट्स व्हॅटस्पीट भव्य दिव्य चांगल्या ट्रॉफी सर्व काही ऑल इज वेल. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगलं आहे आणि आयोजन नियोजन पण खूप चांगलं आहे. आता आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवसात टीम घाटीमध्ये संपूर्ण खेळाडू अवेलेबल पाहायला मिळतील की एखाद दोघा खेळाडूंची कमतरता जाणवली जाईल? नाही, संपूर्ण टीम आहे.
थँक्यू सो मच. टॉस जिंकला घाटीम टीमने. जर टॉस जिंकला असता प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले गेले तर श्री गणेश घासकोपरी, तर टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. मनासारखं झालंय, मनाविरुद्ध तर झालेलं नाहीये. मनासारखं झालं मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहिलं 60च्याही पलीकडे धावा जातात. मनामध्ये काय टोटल? निश्चित जितक्या होतील तितक्या टोटल तर आपल्या आहे 60-65 पण आम्ही करू. कोणच्यावर विश्वास या मैदानावरती सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न ज्या फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल? विश्वास तर 4-5 प्लेयर आहेत स्फोटक प्लेयर, त्यांच्यावर सर्वांना विश्वास आहे आणि करतील इतका विश्वास आहे मला. आयोजनाविषयी 2 शब्द काय असतील? ज्याप्रमाणे डेचं क्रिकेट आपण बघतो, परंतु नाईटचं क्रिकेटचं आयोजन करणं खाऊ गोष्ट नसते. कारण की भरपूर साऱ्या अडचणी येतात, परंतु या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन पाहताना आपल्या मनातून भावना कशा प्रकारे व्यक्त कराल? निश्चितच डे नाईट फॉर्मॅट आमच्या ह्या गटामध्ये पहिल्यांदाच भरवली आहे. त्याबद्दल सत्यसाईचं मनपूर्वक आभार मानतोय आणि ही संधी खेळण्यासाठी खास करून भिवंडी या परिसरात पाहायला भेटत होती. परंतु या परिसरात आणि लो गटामध्ये अशा ज्या संधी भेटल्या आणि प्लेयर आपले घडतील, खूप काय चांगली संकल्पना पाहायला भेटते सत्यसाई संघातून. खूप मनपूर्वक आभार मानतो त्यांचा. थँक्यू. चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या आपण बघितल्या. टॉस नुकताच झाला. टॉस जिंकल्या टीम घाटीम टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे, ते म्हणजे श्री गणेश घासकोपरी संघाला. थोड्याच वेळात या पुढच्या मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण आजच्या दिवसातील पहिल्या मॅचच्या दिवसाने जाऊयात. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आहे. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पालकर भूषण प्रमोदजी शेडगे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू कॅमेरामॉन विच नेटवर्क्स. थँक्यू व्हेरी मच. तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत. कालच्या दिवसात वेगळा आवाज आपण ऐकलात, आजच्या दिवसात वेगळा आवाज आपण ऐकतायत. अर्थातच तुषार सोनोने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. $67 रन्स, 67 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. युवा ग्रुप वाडीव टीमने जरीमरी डोलिव या टीम समोर अगदी नेत्रदीपक असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची सत्यसाई चषक 2026चं शानदार आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. या गावची आनबान शानमान सन्मान अभिमान आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागतम. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर खूप लाऊड अपील होती, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिला तर जरीमरी डोलिव टीम आता बॅटिंग करत असताना 2 पायांच्या अगदी मधोमध या वेळेला कल्पेश काय लाऊड अपील केली होती. असं वाटलं की सेल्फ कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास होता तो विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु तेवढं गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. अंकुश पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर अगदी चांगला बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना ऑन साईडला चांगला फटका आहे, परंतु फिल्डर येत आहेत आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण आहोत आणि स्वप्नील डकवर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जरीमरी डोलिव टीम 0 रन आणि 1 विकेट, 67 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी होती, स्वप्नील याच्याकडून भरपूर अपेक्षा, एक्सपेक्टेशन भरपूर होतं, परंतु त्या अपेक्षांचा भंग होत असताना पाहायला मिळतो. एक चांगला झेल कन्वर्ट करत असताना आपण पाहू शकतायत. अंकुश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चांगला बॉल डिलिव्हर केलाय. वाह अंकुश, काय गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये जे 3 बॉल हाताळले ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत.
उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्कर आणि अचंबित करणारा हा बॉल पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग निलेश. सध्या आपण पाहतायत बॅटिंग करत असताना 67 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये चकमक आपल्याला पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपर कल्पेश यांच्या हातामध्ये निघून जातोय. काय अंकुशने गोलंदाजी केले, बरोबर एकच धागा पकडत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय अंकुश. चांगली गोलंदाजी हाताळले. दबावाखाली हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कल्पेश येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना निलेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. झटपट पटापट विकेट जात असताना पाहायला मिळते. सेकंड विकेट डाऊन, गॉन. चला, सर्कलच्या अगोदर आपण क्रॉस करायचंय फलंदाजाने. त्यासाठी मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की आपण इन करून राहिलात तर बरं होईल, की जेणेकरून आपल्याला वेळ सुद्धा तेवढा वाचवता येईल. कारण 2-2:30 पर्यंत जर आपला शेड्यूल परिपूर्ण झाला तर वेल अँड गुड टुर्नामेंट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदरच फलंदाजाने इन झाला पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची. आजपासून स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करेन, कॅप्टनला आणि त्यांच्या संघाला. सध्या आपण पाहिलं तर अंकुश काय बॉलिंगचं यावेळेला पृथक्करण पाहायला मिळतं. 5 बॉल त्याने हाताळले, 2 विकेट्स घेतलेत. आतापर्यंत कोणतीही धाव दिलेली नाहीये. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पहिल्या षटकात विकेट मेडन ओव्हर येईल का याकडे अंकुश याचं फोकस असेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग, परंतु इथून मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. ओ माय गॉड, पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंकुशचं या वेळेला नशीब नव्हतं असंच म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ अखेरीस अंकुशच्या नावावर पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते पहिल्या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या भारत कदम यावेळेला दर्शवतायत 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय बॉलिंगचं अप्रतिम पृथक्करण पाहायला मिळालं. ग्रेट बॉलिंग. सध्या 2 पंच ऑन स्क्रीन आपण पाहतायत. विरल नायर सर, आशुतोष व्यवहारे सर डिस्कस करत असताना आणि त्यानंतर आपण पाहतायत कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला जातोय हे डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष कोसमाई चषकापासून आपण पाहिलंय 42 ते 44 जणांना गोलंदाजीला बंदी आणली. त्यावेळेला ग्रामीण क्रिकेट डेव्हलप नव्हतं एवढं. कोसमाई चषक जेव्हा सुरू झालं, प्रत्येकाला इच्छा झाली होती की प्रत्येक संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळावं. परंतु त्यानंतर जे कोसमाई चषकाने अप्रतिम ग्रामीण क्रिकेट डेव्हलप केलं ते वाखाणण्याजोगे आणि प्रत्येकाला ती स्पर्धा हवी हवीशी वाटली. त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. कोसमाई गावातील जे अनमोल रत्न आहेत त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम हे स्पष्टपणे दिसून आलं आणि त्यानंतर प्रत्येक संघाला वाटलं की कोसमाई चषक आपण खेळावं. आणि त्यानंतर पहिल्यांदा एक चांगला प्रयोग केलाय सत्यसाई चषकाच्या आयोजकांनी, जे नवतरुण आणि अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. राजेजी भोईर, स्वागत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी घेतलेली मेहनत, जितू किनी असतील, सचिन पाटील असतील, असे भरपूर आपल्याला आयोजक पाहायला मिळत आहेत, ज्यांनी सांगितलं की सत्यसाई चषक यंदा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला भरवायचे आणि ते स्वप्न आज सत्यात साकार होताना पाहायला मिळतं. ग्रेट टुर्नामेंट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकात तुम्ही वेळ घेतलाय, जवळजवळ 7 मिनिटांचा अवधी घेतलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल. युवा ग्रुप वाढीव टीम आज भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळते. त्यांच्या मनासारखी फलंदाजी आली. टॉस जिंकल्यानंतर जरी मेरी डोलीव टीमने सांगितलं आम्ही प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारू, परंतु ज्या वेळेला मी प्रश्न केला युवा ग्रुप वाढीव टीमच्या कॅप्टनला, त्यांनी सांगितलं की आम्हाला फलंदाजी हवी होती या नाईट टुर्नामेंटमध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल, कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बरोबर त्या बॉलच्या रडारमध्ये इथं आलं नाही, खेळता आलं नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा बॉल डॉट येतोय. आतापर्यंत 8 बॉल हाताळलेत आणि 8 बॉलमध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 रन आणि 2 विकेट.
अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. ट्रू दी कव्हर खेळलाय आणि सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून चाललाय. बाउंड्री लाईनला राम राम टोकत असताना हा बॉल 4 रन चौकार. गुड शॉट. साइड हीरो हाय. अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर फक्त चेंडूला येऊन दिलं, बॅटचं फेस ओपन केलं, इंटू द गॅप मध्ये खेळलं, चौकार आला. पाहिलं तर बॉलचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. गुडलाईन स्पॉटवरून जेव्हा बॉल रिलीज होतो, डिलिव्हर्ड होतो, तिथून जर आपण पाहिलं तर बॉलने अचानक बाउन्स घेतला तर काहीच पंच करू शकणार नाही. आणि त्यामुळे हा बॉल परफेक्ट यावेळेला बाउन्स पाहायला मिळाला. जो तिखट बाउन्सर ज्याला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने हा बाउन्सर पाहायला मिळतोय. गोलंदाज नयन, काय नयन भगतने गोलंदाजी केली होती सफाळी प्रीमियर लीग मध्ये. रोहिदास भगत यांचे सुपुत्र आहेत आणि नयन भगतने जी डबल हॅट्रिक घेतली होती आणि काय गोलंदाजीचं पृथक्करण सफाळी प्रीमियर लीगने अप्रतिम मात्र खेळाडू घडवले. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर नयन भगतचं मी कौतुक करेन. त्याच्या आनंदाश्रू त्याला आवरता आले नव्हते. त्यावेळेला मी त्याला प्रश्न केला की या स्पर्धेची किती वाट पाहता, तेव्हा त्यांनी सांगितलं की या स्पर्धेची आम्ही भरपूर वाट पाहतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, वाह नयन भगत, सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केले, एकच धागा पकडत गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन हे फार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टींचं अद्ययावत करावं लागतं. आता 18 बॉल आणि 61 रन 20.33च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने घ्यावं लागेल प्रति षटकामागे. 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ 10 मिनिटे. मात्र अजून सुद्धा 2 षटका आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी आहे. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि कौशिक मात्रेकडे जाऊया. या पण ऐकूया एक सुमधुर संगीत. सारे क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंडवर जमले ते सारे क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंडवर आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. हो, पुढील वर्षात सुद्धा मात्र अजून डबल धमाका कोसमाई चषक पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, महाशिवरात्री निमित्ताने त्या स्पर्धेचं अप्रतिम बिगुल वाजलं जातं. यंदा सुद्धा आपण पाहिलं 15 फेब्रुवारीला सुरुवात झाली. आयुष म्हात्रे भारतीय संघाचा युवा कर्णधार आणि जो अप्रतिम चांगला खेळ केला होता आणि वर्ल्ड कप आपल्या माध्यमातून अंडर 19चा पाहायला मिळाला होता. सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. तेवढंच मात्र अप्रतिम फिल्डिंग नयन भगतच्या द्वारे एफर्टलेस आपल्याला पाहायला मिळतात. काय फिल्डिंगचा दर्जा. गोलंदाजी केल्यानंतर तेवढीच एनर्जी मात्र या वेळेला वाचवावी आणि त्यानंतर अशी फिल्डिंग करावी. खरोखरच कौतुकास्पद पाहायला मिळतं. वाह नयन भगत, मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. सेफ हँड, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर महेंद्र गॉन. प्रतिम मुनीत कुडू आणि राज निजाई यांच्या माध्यमातून आज साहिल पाटील जॉईन झालेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. भारत कदम आम्हाला दर्शवत आहेत की 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. नुकतंच दिलीपजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण पाहिलात. नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारी ही मंडळी सध्या राजेशजी भोईर हे सुद्धा मात्र व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत घेतली या मैदानासाठी, नो डाऊट अबाउट इट. सॅल्यूट असेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. अंकुश, काय बॉलिंग केली आतापर्यंत.
रायसिंग डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कल्पेशने विकेट किपिंग चांगली केली आतापर्यंत. फॅब्युलस विकेट किपिंग. कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. 11 खेळाडूंचा समूह असतो. जर 11 खेळाडूंनी मिळून जर चांगलं वर्क केलं तर डेफिनेटली विजय संपादन होत असतं. ऑन साईडला चांगला फटका खेळलाय परंतु भावेशला परतावं लागेल. आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. नाजूक स्थिती जरीमरी डोलीव टीम 8 या धावसंख्येवर 4 मोहरे टिपले गेलेत. युवा ग्रुप वाढीव टीम आज ठरवून आली असेल की आपल्याला गेम प्लॅनिंग चांगलं करायचंय. आज चांगलं आपल्याला यावेळेला सातत्य दर्शवायचं आहे या सत्यसाई चषक खर्डीच्या मैदानात. आणि तेच करत असताना अंकुशचा हा बॉल यावेळेला पंचांकडे लाऊड अपील केली होती परंतु अंकुशचा तेवढा प्रभाव यावेळेला आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीये. परंतु विकेट किपर चांगला असावा आणि तो कल्पेश यावेळेला चांगला रोल अदा करताना सध्या तरी पाहायला मिळतो. आणि मेन पंचांकडे अपील करतोय ही महत्वाची बाब पाहायला मिळते. यावेळेला प्लेड ऑन. बॅटची एज आणि सरळ लेग स्टम्प्स उद्ध्वस्त केला गेलाय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. काय अंकुशने गोलंदाजी केली. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना 0वर बाद झाला. 2 बॉलचा सामना केला परंतु इथे आधी काहीच करू शकला नाही आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी करताना अंकुश आज भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. सातत्य दर्शवतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. बॅटची एज लागली होती आणि सरळ बॉल लेग स्टंपला जाऊन आदळला. आणि षटक क्रमांक यावेळेला आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले. 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतला तो 15 मिनिटांचा. आता शेवटचं षटक 5 मिनिटे आणि 5 सेकंद आहेत. थँक्यू. किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब यांनी जे सन्मान चिन्ह विद्यमान सरपंच आहेत आणि ज्यांनी सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये दिले गेलेत खाडी डोलीव ची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं असं व्यक्तिमत्व उपस्थित झालेत. त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. यस पंच यावेळेला सांगतायत की अंपायर्स कॉल. पंचांनी मात्र यावेळेला कॉल केलाय. या राकेश राऊत सर या ठिकाणी आहेतच. तिन्ही पंच अतिशय चांगलं जोमाने काम करत असताना पाहायला मिळत आहेत. खरे या मैदानाचे न्यायाधीश म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रथम पारितोषिक चषक, द्वितीय पारितोषिक चषक व तृतीय पारितोषिक चषक कैलासवासी महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन महादेव पाटील यांच्या सौजन्याने या तिन्ही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चतुर्थ पारितोषिक चषक व 5वे पारितोषिक चषक श्री मनोज यशवंत भगत यांच्या सौजन्याने इट्स व्हाईट बॉल पंच यावेळेला दर्शवतायत. त्यामुळे दोन्ही संघाला कोणताही धोका नाही आहे की DRS हा पंचाने फक्त वापरला होता. शंका उद्भवली होती त्यामुळे 9ला 5 सध्या स्थिती पाहायला मिळते जरीमरी डोलीव या टीमची. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल. 6वे पारितोषिक चषक कैलासवासी नयन अरविंद किनी यांच्या स्मरणार्थ कुमार विरांश किनी व कुमारी रुध्वी किनी यांच्या माध्यमातून सौजन्य केले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर चषक. त्या बॉल इनसाइड आउटचा फटका. विकेट डाऊन होईल काय? यस, विकेट डाऊन. कौशिकला थांबवतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर चषक कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मिष्टी स्वागत पाटील व कुमारी ध्रुवी गावडे यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सर्व सन्मान चिन्ह ज्यांचं नुकतंच आगमन झालंय श्री किरण बाळकृष्ण पाटील सरपंच ग्रामपंचायत खार्डी डोलीव यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि 20 बॉक्स चेंडूची व्यवस्था केली ते आदरणीय सन्माननीय जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत दिलीपजी भगत साहेब व श्री जयजी माळी साहेब यांच्या सौजन्याने. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट श्री राजेश महादेव पाटील व श्री अनिल पाटील
अनिल माणिक पाटील, AP टेलर यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सध्या सिच्युएशन नाजूक आहे. जरीमरी डोलीव टीम 9ला 6 धक्के बसले. 67 धावांचा पाठलाग करताना अक्षय मिलिंद धुळे यांच्या माध्यमातून 2525 रुपये आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. या सत्यसाई चषकाच्या आयोजकांच्या वतीने किसनजी गोविंद पाटील कोपरी 5063 रुपये 5063. महेंद्र गुज्जर राजस्थान 5000 रुपये आलेत. ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय. फिल्डर खूप दूर आहेत आणि दरम्यान बॉल निघून जाईल. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या 13ला 6. दामा शेठ तलावपाडा 5000 रुपये, दयानंद भोईर 1000 रुपये, बाबू बियर शॉप 500 रुपये, महेश काशीनाथ भगत 2020 2020 रुपये, लॉकडाऊन ग्रुप दयाकिनी आणि कैलास विकास मनीष. त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षय, त्यानंतर निलेश आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुरतेश 3500 रुपये. यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. राकेश वासुदेव तांडेल ग्रामपंचायत खार्डी डोली उपसरपंच यांच्या माध्यमातून 2500 रुपये. जी मोटर्स प्रीतम घरत अर्जू घरत संदीप 2222 रुपये. दीपक हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश हरिचंद्र पाटील 1555 रुपये. यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हंसवी नितीन पाटील 1000 रुपये, संदेश कांती पाटील 1000 रुपये, जियांश कुणाल मात्रे 1000 रुपये, द्विज हितेश मात्रे 1000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत, ज्यांच्याशिवाय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य केलंय. त्यामुळे ही स्पर्धा अजून उंचीवर जात असताना पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 13ला 6 सध्या जरीमरी डोलीव टीम. काही प्रेक्षक वर्ग विचार करत असतील की जरीमरी डोलीव टीम खेळते ना नक्की की बी टीम खेळते, परंतु बी टीमने सुद्धा चांगला खेळ दर्शवला होता, परंतु ए टीमने आज यावेळेला फ्लॉप शो ठरतायत आणि फलंदाज लवकरात लवकर झटपट पटापट या वेळेला बाद होताना पाहायला मिळत आहेत. 19 मिनिटात तुम्ही 4 षटकं फेकलेत, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. या पण ऐकूया कौशिक मात्रे यांना. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. चांगला बॉल होता, बॉल पायावर जाऊन आदळला. सध्या अजय आपल्याला पाहायला मिळतोय. 13ला 8 धक्के बसले गेलेत. काय गोलंदाजीचं अप्रतिम पृथक्करण पाहायला मिळालं. प्रत्येक गोलंदाजाने 100% देत असताना तेवढीच ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्यामुळेच विजयाच्या उंबरठ्यावर सध्या तरी संघ युवा ग्रुप वाढीव टीम पाहायला मिळतोय. यावेळेला जागेवरून खेळलेत. फिल्डर येत आहेत, उलटा अर्थी झेल आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. फक्त आता या सामन्याची औपचारिकता बाकी राहिले. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कोसमाई क्रीडांगण सध्या हे नटलेलं मैदान आणि क्रिकेटचं नंदनवन केलेलं हे मैदान पाहायला मिळतं. त्या पाठीमागे खार्डीकरांचे कष्ट, मेहनत ही सातत्याने आपल्याला स्पष्टपणे दिसून आली. जो मैदानाला एवढा खर्च झाला, आज प्रत्येकजण विचार करत असेल, हो झाला असेल, कारण त्याचं एकमेव उदाहरण हे आपल्या समोर जे स्वप्न होतं ते सत्यात साकार केलंय. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब स्वतः मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका तर आहे, परंतु अजय थोडासा इंजुरीने झटतोय. तो लवकरात लवकर बरा होईल, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या अजून स्पर्धा आहेत या विभागामध्ये. आणि सध्या आपण पाहिलं तर सत्यसाई चषकाची ही स्पर्धा अप्रतिम एक नाव लौकिक स्पर्धा म्हणून जे ओळखली जाते. शॉर्ट प्लेन बॉल होता, शफल झाले, पुल केलंय. या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरने मात्र चुकी केली, काही हरकत नाहीये, परंतु नेक्स्ट टाइम मात्र यावेळेला चुकी करणार नाहीत, कारण बँक बॅलन्स भरपूर आहे. 4 रन. चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक, सत्यसाई चषक भरला खाडी गावात.
चांगला फटका खेळला होता. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. मेडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलाय आणि दणदणीत विजय मिळवलाय. 46 रन्सने मात्र यावेळेला विजय मिळवत असताना संघ युवा ग्रुप वाडीव टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. आणि जरीमरी डोलीव टीम आपलं सुद्धा, भावेश अँड ऑल टीम आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि कौतुक असेल. सध्या आपण पाहताय त्या फ्लड स्लाईड आजच्या दिवसामध्ये ही मॅच समरी अंकुश 13